छंद म्हणून खेळ म्हणून करायचा. आम्हाला कसलं व्यसन नाही. आम्ही हेच व्यसन घेऊन बसलो. अगदी आम्ही स्पायडर बैल आम्ही आणला, विट्याला पण जाऊन आम्ही नंबर केला. तर नमस्कार मित्रांनो, मी ओमकार सुभाष पवार आपल्या सर्वांचे स्वागत करतो त्याच मराठी चॅनलवरती. मित्र ज्याचं नाव आहे फक्त भटकंती. तर मित्र आज आलो देवरुख या गावामध्ये, देवरुख कांजीवर या गावामध्ये. जबरदस्त बैलगाडी मालक आहेत आपल्यासमोर. संभाळणे चिकन नांगणी स्पर्धा असू दे किंवा छकड्याची स्पर्धा असू दे, मला सांगा की न हार मानणारे मित्र व्यक्तिमत्व समोर आहेत. रिया जाधव सर्वप्रथम. आणि आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये केव्हापासून आवड विचारायचं आहे की तसं म्हटलं तर आजोबांपासून, माझ्या बाबांपासून हा आमचा बैलगाडा हा पहिल्यापासूनच आहे. ओके. तरी मी स्वतः बैलगाडी वाहतुकीसाठी हाकवत होतो. तेवेळी काय एवढे टेम्पो, ट्रक वगैरे अशा काही गोष्टी नव्हत्या. तेवेळी आम्ही बैलगाडी हे आमचे एक साधन होतं. हां, शेतीवाडी होतो. अगदी दुखतं आमच्या घरी. त्यानंतर कायम आमच्या काकांच्या आमच्या अगदी घरात 4-4 बैलगाड्या. अच्छा, पहिल्यापासून म्हणजे त्या ह्या वाहतुकीसाठी. तेव्हा काही साधनच नव्हतं ना. बरोबर. संगमेश्वर बाजार करायची, लाकूड ओढायचं. म्हणजे लोकांचे आमच्याकडे कॉन्ट्रॅक्टर असायचे, त्यांना गाडी लागायची सिमेंट नेण्यासाठी, बरोबर, सेंट्रिंग नेण्यासाठी. अच्छा, जे काय असेल म्हणजे पहिल्यापासून जे काय म्हणजे आपली म्हणजे ह्या गाड्या नव्हत्या तेव्हापासून, अगोदरपासून. हो. आणि तेव्हापासून लहानपणापासून माझं शिक्षण पण 10वी मी झालेलं आहे. ओके. बऱ्यापैकी मी पहिल्यापासूनच व्यवसाय याच क्षेत्राकडे. मी स्वतः टेलर आहे. अच्छा. मी स्वतः एक चांगल्या प्रकारचा एक वेल्डर आहे. अच्छा. आणि ह्या शेतीवाडीमध्ये आम्हाला भरपूर इंटरेस्ट शेतकऱ्यांनी पहिल्यापासूनच आहे. अच्छा. त्यानंतर माझा म्हणजे लोकांना सगळ्या परिचयातले आहे, त्यातून लाकूड व्यापारी म्हणून माझी प्रसिद्धी जोरात आहे. अच्छा. आणि त्यानंतर लाकूड व्यवसायातून नंतर मी माझ्या हार्डवेअर बिझनेसकडे वळलो. ओके. तर माझं हार्डवेअर आहे, बऱ्यापैकी आहे. आणि ट्रान्सपोर्ट धंदा आहे, JCB वर आमचे आहे. पण आम्ही हे सगळं फक्त काय कमवणे हा विषय नाही. बरोबर. त्यातून सेवा पण, बरोबर, कुठेतरी नाव पाहिजे व्यवसायामध्ये. बरोबर. आपले एकच व्यवसाय नाही, अनेक व्यवसाय आहेत. त्याच्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी सक्रिय आहे. त्यानंतर मी 18 वर्षानंतर गेल्या वर्षी मी आमचा एक बादल बैल म्हणून मी इथे कोसुममधून आम्ही घेतला होता. चांगला होता, पूर्वी नावावर होता, चांगला होता. तर जरासं कसं प्रत्येकाच्या सांभाळण्यात फरक पडतो. बरोबर. त्यानंतर आम्ही तो बैल घेतला, त्याला तयार चांगला केला, तालीम दिल्यानंतर आमचे मित्र आबा शिर्के, दिलीप तुकाराम शिर्के म्हणून, रिटायरमेंट सर्कल, हे आमचे पहिल्यापासून मित्र. ओके. तर त्यांचा एक पायजा होता, 2-3 वर्ष त्यांचा तो घरी होता. आणि मग पायज्याला आम्ही बादल म्हणून घेतला. तिथून आमची जी सुरुवात झाली बैलगाडी क्षेत्रामध्ये, शर्यती क्षेत्रामध्ये पहिलेच आम्ही म्हणजे 14 नोव्हेंबरला मी बादल बैल घेतला. आणि मला वाटतं कोसुमचं 22 नोव्हेंबरला काहीतरी मैदान नव्हतं. मैदानात आमची गाडी आमच्या अपेक्षेपेक्षा चांगलीच पळाली. ओके. तेव्हापासून आम्ही मग एकही मैदान सोडलं. अच्छा. आम्ही बऱ्यापैकी छोट्या छोट्या गुलाला होतो. 14 नोव्हेंबर 2024 तेव्हा मी बादल बैल घेतला. ओके. आणि बरेचसे मैदान आम्ही केली. काही जरा 2 वेळा आमच्या बादलचा ॲक्सिडेंट झाला. भांबेडच्या मैदानावर चांगली गाडी गेली होती आणि बैल पडला, तिथे आम्हाला अपयश आलं. त्याच्यानंतर लगेचच मला वाटतं सौंदळच्या अलीकडे मैदान झालं होतं. तिथे पण तीच परिस्थिती. ओके. तर ते आम्ही शोधलं की बा बैल का पाडला. त्याच्यानंतर आम्हाला जरासं निदान कळलं. तर त्याच्यानंतर आम्ही हे सौंदळचे तिथे मैदान झालं, त्या ठिकाणी त्याच गाडीने तिथे तालुकास्तरीय नंबर केला आहे. अच्छा.
त्यानंतर इकडे तिकडे मैदानं आम्ही जायचो, तालीम द्यायचो. बैल आमचे चांगले बऱ्यापैकी, कारण नौके बैल होते दोन्हीच्या दोन्ही बैल आमचे नवीन. कसं एखादा बैल जर जुना असेल ना, तर त्याला नवीन बैल असेल तर गाडी कुठे ना कुठे लागतेच ना. बरोबर. पण ते दोन्ही हे असल्यामुळे तो तालमेल जरा जोवायला वेळ लागला. बरोबर. जेव्हा लागला तेव्हा मात्र आम्हाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळू लागला. आता आम्ही सेकंडच्या मैदानाला घाटावर पण गेलो होतो. तिथे पण आम्हाला आमची गाडी जरा घाटावर पण आम्हाला गुलाल मिळाला. ओके. ते पूर्वी शेवटला सेकंदाचं मैदान झालं होतं, तिथे पण आम्हाला आमची गाडी चांगली पाहिली, गुलाल लागला तिथे पण. त्यानंतर चिखल नागरकी सुरू झाली. मग त्यावेळी आमचीच घरची गाडी जायची. फक्त आमच्याच कसं होतं, आमच्याकडे डावीचा फिट्ट बैल नसल्यामुळे बरोबर आम्ही इकडे तिकडे पैरे, बरोबर आज ह्याचा बैल उद्या त्याचा बैल त्याचा बैल अशा पद्धती. पण गाड्या आमच्या दोन गाड्या स्वतःच्या प्रत्येक मैदानात आमच्या असायच्या. 2 पण असेल 3 पण असेल. जेव्हा आमचं फायनलचं मैदान इथलं झालं 5 गाड्या होत्या. 5 गाड्या नाही हे आमचं माऊली ते आमचं स्वतःचं मैदान होतं. तिथे आमच्या 5 गाड्या होत्या. 5 गाड्यांमध्ये आम्हाला म्हणजे आम्ही त्या मैदानासाठी स्वतःची चांगली गाडी ही असून सुद्धा दुसरी गाडी केली. आमचं स्पायडर म्हणून एक नामांकित बैल आम्ही आणला होता. ओके. मग तिथे आमचं जू तुटलं आणि आमची ती गाडी बाद. अच्छा. नंतर आम्ही आमच्या मंडळाला पण आता मैदानच आपलं म्हटल्यानंतर कशाला कुठे काय. बरोबर. त्याच्यामुळे आम्हाला काही परत काय चान्स मिळाला नाही. बरोबर. परत आमच्या 2 गाड्या, शंभूची गाडी आमची होती, एक घाटावरून एक चांगली गाडी शिराळातली आणली होती मित्राची. ती सेमीला गेली. नंतर गट पास झाला, सेमीला बैलाला लागलं, त्याच्यामुळे ती गाडी म्हणजे ती एक आमची चांगली उठली गाडी. हां. तर मित्र आपण संपूर्ण म्हणजे थोडक्यात सरांची ही बघितला, म्हणजे कशाप्रकारे जीवन प्रवास झाला आणि केव्हापासून बैलगाडी क्षेत्रामध्ये आहेत आणि आता 2024पर्यंत त्यांचा चालू प्रवास बघितला. तर आपण थोडं आता बैलांकडे वळूया. ओके. तर हा जो आता आपल्यासमोर मित्र बैल पाहायला मिळतो, याचं थोडक्यात नाव सांगाल काय? याचं नाव जाक्वार. ओके. हा आम्ही पंढरपुरातून आम्ही त्याला खरेदी केला. ओके. खास आम्हाला एक मार्गासाठी. आमच्याकडे शंभू पाठीमागचा पहिला. ओके. हा मूळ आधी हा बिनजोडचा बैल आहे. ओके. त्याला आम्ही आरतपरतला पण घेतला, नागरकीला पण घेतला आणि इथे छकड्याला पण घेतला. ओके. तो आधी आमच्या इथे आल्यापासून कायम मैदानात आहे. ओके. आणि बऱ्यापैकी बोलायला पण चिखलात तर त्याने बऱ्यापैकी काम यंदा केलं. ओके. चला मला सांगा जागवार. ओके. जागवारचं आता वय किती असेल अंदाजे? जागवारचं वय 5.5 वय आहे. 5.5. दाताला काय आहे बैल सांगा? दाताला आता 6 दात. 6 दात. याची खरेदी पंढरपूर. विट्यात प्रकाश जाधवांचा बैल. म्हणजे प्रकाश जाधव हे आमचे मित्र. आम्ही शंभू पण त्यांचाच बैल. पण शंभू प्रकाश जाधवाने त्या विट्याचे म्हणजे देवराष्ट्रमध्ये सुनील पैलवान म्हणून त्यांना तो विकला. म्हणजे ड्रायव्हर आमचे सदाभाऊ वजरडेकर हे आमचे पहिल्यापासून ओळखीचेच आहे. मग आम्हाला जेव्हा बैल हवा होता तेव्हा आम्ही सदाभाऊने म्हटलं, भाऊ पण म्हटले की आपल्याला जरा बैल बघायला लागेल, कारण आपल्या बैलांचं ताळमेळ जुळत नाही. बरोबर. मग भाऊने म्हटलं आम्ही एखादा जरा बैल बघूया. आमच्या आवाशिरते आम्ही बैल बघायला गेलो. आम्हाला बैल व्यवस्थित दिसला, जाते जेतील बैलाचं सवयी चांगल्या. बरोबर. आणि चांगला पण. अच्छा. म्हणून आम्ही तो घेतला. बिना घालता आम्ही बैल घेतला आणि आमच्या इथे आम्ही आणून घातला. जागवारचं जात कोणती म्हणायची? ही सलगर खिलारमध्ये. सलगर खिलार म्हणजे आता जी पूर्ण बैलगाडी क्षेत्रामध्ये आता पण आलेत ह्या जातीचे बैल म्हणजे कसं पडणार आहे, याचं पळ कसं आहे सांगाल का थोडक्यात? आता आपल्या इकडं आणून घातलं बरोबर. तर शंभूच्या गळ्यात आपल्याला घालतोय, तर कसं पळ कसं आहे थोडक्यात? पळ त्याचा
शंभूपेक्षा जरा कमी आहे. ओके. पण खाली मान टाकून तो एक मार्गी सरळच पळणार, आत बाहेर कुठे नाही. अच्छा. हां, सुट्टीला काय गडबड वगैरे? सुट्टीला गडबड काय नाही, फक्त फिरला की थांबण्यातलं नाही. अच्छा. नाही थांबणार. म्हणजे आरत पारतला पण आपण हो वापरू शकतो आम्ही. आरत परतला सवय आहे तर त्याला करतो. सवय चालू आहे हां, सवय चालू आहे. शंभूच्या गाड्यामध्ये. शंभूवर. ओके. शंभूकडे वळूया. शंभूचं काय वय आहे आता? शंभूचं 7 वय. 7 वय. शंभू दाताला पूर्ण झालं. आता दाताला पूर्ण झालं. मित्र खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं आता त्याचं लूक बघा. इस्लामपूरचा ढाण्यावाग चान्या म्हणून जो स्वर्गवासी झाला मित्र, काही कारणास्तव आजारी वगैरे होता आणि तो आपल्यातून पण आता स्वर्गवासी होऊन गेला. जबरदस्त त्याच्यासारखाच दिसणारा एक आपल्या कोकणपट्ट्यात म्हणजे रियाज सरांकडे बैल आपल्याला पाहायला मिळतोय, शंभू नावाचा. जबरदस्त मित्र वेग आहे. चिकन नांगणी स्पर्धेमध्ये आपण त्याला बघितलं आहे, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ त्याचे आहेत. जबरदस्त वेग आहे आणि तितकाच शहाणा बैल आहे, बरोबर का नाही? आणि आपल्याला तो वासरू एक मित्र पाहायला मिळतोय, त्याचं नाव विचारा. सुंदर. सुंदर. सुंदर आम्ही आत्ता बारका पाडा आणलाय. ओके. सुंदरची खरेदी कुठून केलेली? विट्याची. विटेची आहे तो पण. सुंदर पळाला आहे का याच्यावर मैदान कुठं मग त्या तिकडे पाहिला. पळाला आहे? हो, आदतला बैल चांगला पाहिला. काय म्हणजे त्याचं काय गुण काय आहेत? तो तिथे दोन्ही खांदे पाहायचा, पण आम्ही त्याला डाव्या खांदीलाच ठेवला आहे. कारण आपल्या इकडे उजवीचे बैल भरपूर आहेत. होय. बरेच आहेत, पण डावीचे बैल काय नाही. ओके. कारण डावीचा बैल हा असायसाठी बैल जरा शाणा असावा, बरोबर. नाकाला सैल असावा. बरोबर. म्हणजे बैलाला कासऱ्यांचा ड्रायव्हरना ओढला होय. की लगेच तो फिरायला हवा, पाहिजे. हात फिरला हवा, त्याला समजायला हवं बरोबर. की बाबा आपल्याला फिरायचं. होय. हां. म्हणजे आतून डावेला. ज्या गाडीचं परतान चांगलं ती गाडी गुलाबात निघते. बरोबर. ती कमी पळून दे. होय. कारण परतान हाच विषय आहे. हो. बरोबर. बरोबर. आणि फायनलची बैल आहेत ना, हे सर्रास परतानावर येत नाही. बरोबर. त्यांना घ्यायसाठी फार प्रयत्न करा. फार प्रयत्न करा. मला सांगा, शंभूचं शरीर वैशिष्ट्याबद्दल काय सांगाल? फिटनेस वगैरे कसं आहे त्याचं? शंभू हा त्याची जात म्हटली तर म्हैसूरी आहे. ओके. तो म्हैसूरीमध्ये एक दुसरी डुगल म्हणून येते ती. हां. त्याच्यामध्ये तो मिक्समध्ये. अच्छा. हां. आणि शरीर त्याचं एकदम चांगलं आहे. तळापुराला चांगलं आहे. त्याची सवयी काही चांगली आहे. ओके. त्याला अगदी मैदानावर किंवा आम्ही इथे फेरे आम्ही कसे चालवून आणतो, फेरे पण टाकतो, मैदानावर पण येतो. त्यावेळी त्याला एकदा वाड्यातनं बाहेर गाडा बघितला. हां. की तो गाड्याखाली सरळ जाणार. बरोबर. मग त्याला झुपेपर्यंत त्याला शांतता नाही. झुपला की शांत. बरोबर. झुंपाय लावा. किंवा बाहेर गाडी बघितलं होय. की आम्ही गाडी आत आणताना ना रिवर्सनच लावायची. नाही तर शंभूला बाहेर घ्यायचं असेल ना तर गाडी तिकडे लावायची. हां. जर इथे गाडी लावलेली असली बरोबर. की तो आम्ही 2 गाड्यांना पण ऐकत नाही, तर डायरेक्ट गाडीतच उडी मारणार. बरोबर. उडी गाडीत उडी मारली की शांत. शांत बसेल. उतरताना पण त्याला काय गाडी उतरायलाच हवे. म्हणजे तो आम्ही इथे पाठी उतरायसाठी हे केला आहे, कट्टा केला आहे. त्याला डायरेक्ट गाडीतनं उडी मारली. हां, गाडीतनं तो फिरून पण खाली उतरतो आणि पाठीमागे रिवर्सनं पण. हे त्याला कळतं मागं पुढे. बरोबर. आहे सर्रास बैलांना म्हणजे ही मुख्य जनावर आहे, पण त्यांना कळत नाही असं काही नाही. बरोबर. त्याला आता तुम्ही शिवी द्या, होय. त्याला कळते लगेच. बरोबर. थांबणार नाही, हां. तो उत्तर देणारच. बरोबर. तो मार्का नाही आहे. हां. मार्का अजिबात नाही, पण इधर आहे. बरोबर. इधर नसलं. मला सांगा, शंभूची तुमच्या आयुष्यातली म्हणजे आता 7 वर्ष बैल झालंय, 7 वर्ष आपल्या दावणीला कधी आला? आपल्या जवळला गेल्या वर्षी मला वाटतं डिसेंबरच्या 15 तारखेला. म्हणजे 1 वर्ष म्हणता येईल. आता झालं 1 वर्ष म्हणता येईल. तर 1 वर्षामध्ये शंभूने आपल्यासाठी जी कोणती आठवण दिली ती तुम्ही विसरू शकत नाही, थोडक्यात सांगायला गेलं तर? शंभूने पहिली आधी आठवण दिली आमची गाडी. आम्ही इथून सोडली म्हणजे काय झालं काय ते कळलं नाही. शंभूबरोबर आमचा बादलच होता, पण बादल हुशारच होता. तो म्हणजे छानच होतो. बरोबर. आणि इथून गेट त्याला उघडायसाठी आम्ही हे केलं होतं आणि गाडी आमची उडाली. टेम्पो.
छकडा. हां छकड्याला आम्ही झुंपलेले होतो हां. आणि बाहेर घेऊन धरून जायचे. अच्छा. ते कोणाच काय कळलं आणि जे बैल इथून उडाले. हां. आता आमच्या घराजवळ ना लगेच गेटमधनं बाहेर पडल्यानंतर लगेच हायवे. हायवे. होय. एवढ्या स्पीडनं आणि रस्त्याला पोरं पण आहे. बरोबर. बादलांतर शाणा असून तो इतरादार असं झाला. पण शंभूनं ते वेळी मात्र हां. अगदी म्हणजे आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट व्हायची वेळ. होय. म्हणजे हायवेला गाड्या येतात ना, त्यावेळी गाडी पूर्णपणे गाड्याला ढोंगाण लावून तो हायवेवर थांबला. होय. जर थांबला नसता तर समोरून गाडी आली असती, बैल आमची धडकली. होय. ही पहिली तिची. नाहीतर कसं होतं म्हणजे दुर्घटना घडायला वेळ नाही. बरोबर. पण जनावराला पण कळतं. बरोबर. आम्ही त्या मार्गाला तिथून घेऊन जात असेल. हां. ते बी काय आम्हाला कळत नाही. आमच्या सगळ्यांच्या हातातनं बैल सुटली अच्छा. आणि ती उडाली. जागी नसताना. जागी नसतं जागे मागं बाहेर बसायला जात होता होय. तेवढ्यात बैल उडली. म्हणजे असं कधी झालेलं नाही. अच्छा. म्हणजे आता जबरदस्त हां आठवण आहे शंभूची. हां शंभूने आता 2023-24 मध्ये किती गुलाल केलेत आपल्या धावणीला? छोटे झाले. ओके. 4 गुलाल झाले तिथे बैलगाडी छकड्याला. चिपळूणमध्ये तो गटपास कायम आला. होय. तो शेवटी सोबतचा बैल पण पाहिजे ना. बरोबर. त्याच्यामुळे तो चिपळूणला फायनलला कधी गेलेला नाही. पण आम्ही मैदानही केली. आमची घरची गाडी केलेली होती त्यावेळी पण ती गटपास कायम. ओके. आणि खरा पाहिजे तसं गुलाल झालेला. अच्छा. मग नंतर आम्हाला शेवटचा आरोप परतला पण छोटे गुलाल लागले. ओके. त्याच्यानंतर बैल जरा चांगले शिकले. पण शिकल्याबरोबर आम्ही नांगरकीला बैल इथे शिकवले होते, घातलेले होते आमच्या शेतात. बैलनं फिरायचं कळून नाही. बरोबर. त्यानंतर पालीचं मैदान लागलं ना. होय. पहिलं पालीला आम्ही गेलेलो, आमची तयारी नाही. बरोबर. मग त्याच्यानंतर आम्ही खेळशाला गेलो. हां. खेळशाला आमच्या बैलने चांगलं काम केलं. होय. आमचा जॅकी पाडला होय. आणि आम्ही थांबलो. अच्छा. मग तसंच आम्ही छकड्याला पण आरोप परतला. आमच्या गुलाल जवळ यायचा आम्ही बाद. अच्छा. म्हणजे सेकंद पॉईंटचा विषय होऊन हे व्हायचं. 5 बक्षिसं आम्ही 6वी. अच्छा. 7 बक्षिसं आम्ही 8वी. हां. 10 बक्षिसं आम्ही 11वी. कुठेही रेकॉर्ड काढा. म्हणजे असं होऊन काही गुलालात मध्ये अपयश आलं. हो. शंभूकडून आता 7 वर्ष झाली शंभूला. आपल्या धावणीला एक 1-1.5 वर्ष आता होतंय. तर शंभूकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत असं मला विचारायचं वाटतं? आत्ता शंभूकडून आम्हाला अपेक्षा आहे. होय. कारण शंभू हा आमचा डाव्या साईड त्याची नाही. ओके. उजवी साईड. होय. उजव्या साईडून आम्ही बादलची तिची गाडी फक्त उजवं डावा असलं तर, शंभू उजवीला असेल तर बैल आम्हाला कुठेतरी अपेक्षा असायची. बरोबर. बादल आमचा उजवीचा. म्हणजे आम्ही गेल्या वर्षी जी आमच्याकडं 4 बैल होती ना, ती आमची उजवीची सगळी चालली. बरोबर. त्याच्यामुळे आम्हाला कायम पायरा बघायचा. हां. आमच्या आबांचा बायजी असायचा. मग बायजीची बादलची गाडी चांगली जुळली. बरोबर. मग शंभूची बायजीची गाडी जुळली. ओके. मग इकडून तिकडून आम्ही बैल कोणाची ना कोणाची आणायचो. मग स्पायडर आम्ही आणलो. ओके. स्पायडर आणल्यानंतर स्पायडर तो काय आरत परतला आम्हाला चाललाच नाही. अच्छा. फायनलला एक मार्ग. हां. पण त्याने मात्र आम्हाला छंद आणि एक मार्ग काय असतो तर त्याने आम्हाला शिकवलं. अच्छा. हां. त्याने लळा दिला. अच्छा. मग आम्ही प्रत्येक मैदानात आम्ही, कारण 4 माणसं बैल बघायला यायची. बरोबर. म्हणजे एवढा मोठा बैल, शरीर त्याचं बळकट, बरोबर. रागिष्ट, सगळ्या गोष्टीची. अच्छा. माका भयंकर. हा जागवार. बरोबर. जागवारच्या शरीरवैशिष्ट्याबद्दल काय सांगाल थोडक्यात? आत्ता जागवार आमच्याकडे जरा बरा झाला आहे. होय. पण जागवार हा तसा म्हटलं तर त्या साईडला विटा साईडला जागवारचं नाव आहे. जागवारचं नाव आहे. पण जागवार नाव आपण ठेवलं की तिकडचं पहिलं आमच्या सगळ्या बैलांची नावं आम्ही एकाची पण ठेवली नाही. अच्छा. नाही, जे तिकडून आलंय तेच नाव. अच्छा. आणि त्याच्यानंतर तेच नाव आता आमच्या शंभूचं नाव आम्ही सरकार ठेवलं होतं. हां. पण सरकार नाव त्याला लागलं नाही. सरकार नाव त्याला लागलं नाही. हां. मग आम्ही शंभूच ठेवलो. अच्छा. हां. जागवार हा
जरा आता आमच्या इथे जरा बरा झाला आहे. होय. हां तर पण कसं जरासं वातावरण चेंज झालं की मालक जागवारचा मालक एक सांभाळला दुसऱ्याकडे, हां फक्त पळवायचा आणि बैलाकडे लक्ष नाही. बरोबर. मग त्यातून आम्हाला तो जरा मैदानात आम्ही बघितल्यानंतर आहे ना आम्ही जागवारवर जरा लक्ष ठेवून राहिलो. आणि आमच्या काय जागवारची किंमत काही मोठी नाही. होय. हां कितीला घेतला जागवार सांगाल काय? मला काय खोटं बोलता येत नाही. बरोबर. मी जागवार बैल 43,000ला घेतला होय. आणि 25,000 रुपये त्याला आमच्या व्यवहारात तफावत झाली. तो मालक पण ताईट होय. आणि आम्ही पण ताईट. आम्ही म्हटलं व्यवहार झाला, 10,000चा फरक होता. होय. 10,000मध्ये आता शेवटी 10,000चा फरक असेल तर तो कुठेतरी 5 तुम्ही सण करा, 5 आम्ही सण करू, किंवा तो जाऊन दे. होय. ते आमच्या कॉम्पिटिशनमध्ये 25,000 गेले, ते 2 खेपा घालायला लागल्या अच्छा. आणि पंढरपुरातनं जाऊन आणला. जागवार बैल आता त्याचं वय किती असेल? 4-4.5 वर्ष? 5-5.5 वर्ष 5.5 असेल. त्याचे गुलाल किती तिकडे झाले? तिकडे गुलाब झाले चांगले. बघा मित्र, आणि खरं म्हणायला गेलं तर एवढा जबरदस्त वेगाचा बैल. आणि आता जसं मालक बोलले मगाशीच, असं आमचं डिस्कशन चालू होतं त्यावेळी बोललेच की जागवार बैलाची खासियत आहे की 2-3 म्हणजे फायनलचं मैदान असेल 1 मार्गीचं, तर 2 मार्ग पळताना सायलेंट पळतो आणि 3ऱ्या मार्गीला जबरदस्त सोबतच्या बैलाला वाढ लागून पळतो. वाढ लागून पडतो. म्हणजे इतक्या वेगाचा बैल आहे आणि एवढ्या छोट्याशा रकमेमध्ये म्हणजे एक जबरदस्त खरेदी आहे म्हणता येईल. आणि प्रामाणिक मालक आहेत मित्र, खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं मित्र. मैदानात गेले की त्यांच्यासोबत छोट्या असू दे, विहांग असू देत, बंटीदादा असू देत, देवळा ग्रुप असू दे, म्हणजे कुठचाही ग्रुप असू दे, त्यांच्या जवळच असतो. कारण की असं एक व्यक्तिमत्व आहे की कधी गुलाल लागो किंवा अपयश येऊ, कधी असं मोठेपणा नाही किंवा गर्व नाही, एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. म्हणून मित्र आज आपण यांच्या इथे आलो आणि आपण छोटीशी मुलाखतीचा प्रयत्न चालू आहे. तर आपण जागवारबद्दल जाणून घेतोय. तर अजून काय सांगाल जागवारबद्दल? आपल्या इथं दावणीला आल्यावर जागवार आता दावणीला आल्यानंतर आम्हाला तो यशी ठरला आहे. ओके. आमचा एक सदस्य झाला आहे. बरोबर. आमच्या कामाधंद्यामध्ये सगळ्यामध्ये अगदी व्यवस्थित आहे आणि लकी येतो. अच्छा. हां नाही हा बघा आता आपल्यासमोरच आहे. होय. एवढा बैल मला वाटत नाही की म्हणजे आमचा बादल एक तेवढा होता. बरोबर. हां बादल पण म्हणजे कुठं येऊन गळ्यात पडायचं. अच्छा. तसंच त्याचं पण आहे. मालकानं काय सांगितलं होतं, तुम्हाला बैल धुवू देणार नाही, अच्छा. आम्ही व्यवस्थितपणेच धुतो. कुठचा बैल? हां जागवार. बघा. त्याने सांगितलं की बैल मार्काय सांगून होय. बैल इदरा आहे, बैल बुजावतो होय. म्हणून आम्ही त्याला हवेला धरून नेतो. हां. पण त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी आमच्या इथं आमच्या धावणीला आल्यानंतर सगळ्या गेलेल्या आहेत. बरोबर. काय सुद्धा नाही. जबरदस्त असं मित्र आपल्याला पाहायला म्हणजे बैलाचं प्रेम बघा. बैलाला फक्त तुम्ही असो आता काय मैदानं जवळच आहे, बैलाचा पळ हा खरोखरच चांगला आहे आणि तेवढंच बघावा. बरोबर. म्हणजे मला वाटतं आमचे पूर्वी आरोग्यातले आमचे आबागुरू होते. आबागुरांकडे आजाबाजाचं नाव बैल होती. हां. त्यातला मला वाटतं आता तो आजा असेल किंवा बजा असेल, होय. जो खाली मान घालून जो पळायचा सेम तीच पोझिशन जागवार. मान खाली घालून फक्त रान काढली. अच्छा. किती कडेचा बैल बाहेर जाऊन दे, नाही तर आत येऊन दे, आम्ही त्याला 2-4 बैलांसंग झुकलो. कोण ना कोण मागतो बरोबर. तर बैलाला घेऊन बरोबर जाणार. नाही मला वाटतं आम्हाला तो बैल शिकवायला जरी बैल कमी पळाला असला बरोबर. तरी 4 लोकांचे बैल शिकवून तू दे, बरोबर. एवढी आम्हाला त्याची खात्री आहे. बघा मित्र, जबरदस्त असं सांगतात आपलं मालक. जागवारला आपल्याकडे आणून महिना झाला नाही? बरोबर. नाही अजून 23 तारखेला आणला. 23-24ला आणला असेल. थांब थांब बघा आता तिकडं 23 ते 24 तारखेला आणला आहे. आणि आणल्यावरती मार्केटमध्ये जागवारचं आता काय अजून आपल्याकडे कोकण पट्ट्यामध्ये नाव नाही आहे. आता 25 तारखेची बिनजोड लावायचा विचार आहे. अच्छा. बघूया आता त्या बिनजोडला काय होतंय. आणि 1 तारखेला आम्ही चिपळूणला जाणार. 1 तारखेला चिपळूण चिपळूणमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जागवार आणि शंभू. जागवार आणि शंभू. ओके. जागवारच्या गाड्यामध्ये नाही विचारत, पण शंभूच्या गाड्यामध्ये आजपर्यंत किती बैल झाले आपल्या दावणीला? शंभूच्या गाळ्यात तशी आमच्या हक्काची 2च बैल झाली, पण 25 पैरे तरी झाली. अच्छा. 25 बैल. हो. म्हणजे प्रत्येक कोण मागेल त्याला आम्ही द्यायचो. ओके. हां कोणी पण सांगा. मला सांगा ना, म्हणजे आता बघा गोरगरीब पायर मागतो बैल, बरोबर? तर आता समजा फायनल लागली
म्हणजे चिखल नांगरणी असो आपल्याकडे जास्त आता काय आरत परत नाही, चिखल नांगरणी मोस्ट ऑफ आपल्याकडे पायरा वगैरे सहसा कोण मागत नाहीत कारण की प्रत्येकाच्या दावणीला 2 बैल असतात. होय. तर मला सांगा ना की आपल्याकडे आता जो मी शंभू एवढा नामांकित बैल आहे आपल्या दावणीला तर त्याच्या गळ्यात बरेचसे बैल पळाले. होय होय. तर जे म्हणजे पायऱ्याची गोष्टी असते बरोबर होय. ती कशा प्रकारे असते म्हणजे थोडक्यात सांगायला काय म्हणजे फायनल जिंकले तर बक्षिसा वगैरे कसं काय असतं थोडक्यात सांगायला. कसं आता शंभूबरोबर फायनल बऱ्याचशा नाही ह्याला चिखल नागरकीला बैल होते. आता आमचा जाकी म्हटलं तर पहिला आमचा जाकी हा आकाश विदा होय. विहान छोट्या वेळी हां कारण आमच्या बादलची गाडी असायची ना तिच्यावर तिची बादलची शंभूची गाडीची सवयी त्याचं सगळं आकाश दुधन म्हणायचं. बरोबर. नंतर आमचा विहानला शंभूची सगळ्या ज्या काय त्याच्या कसोटी आहेत हां त्या सगळ्या त्याला माहीत. ओके. हां त्याच्यामुळं सलग अगदी शंभू आणि शंकर पाळाला 7 मैदानं पाळले 6 गुलाल घेतले. शंकर हा शाणा बैल. ओके. अगदी शंभूजीने त्याचं चांगलंच जुळलं आणि सलग मैदानावर गाडी चांगलीच पाहायची. पहिल्यावरचे शंकरजीने शंभूचे लागोपाठचे 2 गुलाल पहिल्या नंबर लांजातला पहिला आमच्या ओझरे बौद्धवाडीतला पहिल्याच मैदानाला. आता कसं झालं आता बादल आमचा शंभूला कमी पडायचा ना आम्ही पण जरासं शंभूला बैल आता बैल आणायचा म्हटलं घाटावरून तर तो लागला पाहिजे. बरोबर. मग असंच बोलता बोलता आमच्या छोट्याने आमचा पमे म्हणला जर शंकर बरोबर आपण बैल घालूया काय म्हणून चालेल घालूया म्हणजे कधी घालायचं तुला सांग. तर तेवढ्यात ह्याचं असुरड्याचं प्रशांत यादव साहेब त्यांचं मैदान लागलं होतं. मग आमचा पम्या यादव म्हटला कशाला आता जास्त वेळ करायचा उद्याच घालूया. हां. आणि आदल्या दिवशी बैल पळून आली होती. हां गुलाल केलं नाही होता छोटा गुलाल केला पण चला बघूया काय ते. मग तिथे गेल्यानंतर डेरवनला त्याने पहिला 2रा नंबर केला. कोणी? शंभू आणि शंकर. मग त्याच्यानंतर 7 मैदान ते पाहिले. अच्छा. आणि 8व्या मैदानाला आम्हाला वाडा वेसराचं जे मैदान झालं ते आमचा रुपलीत बैल गेला. ओके. मग त्याच्यानंतर परत आमची गाडी आम्ही ह्याच्यात घातली होती कुडवली. शेवटी कसं प्रत्येकजण आपला बैल घरात ठेवत नाही. बरोबर. आणि आम्ही तर कधीच नाही ठेवत. नाही नंबर झाला काय पण होऊन गाडी आपली जायला हवी. बरोबर असं. मग त्याच्यानंतर आम्ही सरकार एक बैल आमच्या त्या ओझरफोलमधल्या जाधवाने आणला होता. मग त्याच्यावर सलग त्याने 3 मैदानं केलं. अच्छा. मग त्याच्यानंतर आता आपल्याला शंभू आणि कोण होता बादल आमची घरची गाडी बादल आणि शंभू आणि बाईजा. ओके. मग आपल्याला बादल आता कुठे पाहायला मिळेल? आता बादल आहे बेळगावला. आम्ही त्याला विकलाय. ओके. बेळगावला त्याने तालीम देऊन त्यांनी बेळगावला बादलने आमच्या 3रा नंबर केला. अच्छा. आणि शाणा बैल लागला. पहिलंच मैदान केलं ना काय? हो केलं पहिलाच गुलाल त्यांनी 3रा घेतला. ओके. कितीला गेली त्याची विक्री झाली सांगाल काय? आम्ही 50,000 दिला. 50,000. मित्र खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर बादल नावाचाच त्याचा जोर होता. कारण की मैदानामध्ये चिखल नांगरणीला त्याचं यावर्षी जे पराक्रम होते ना खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर मैदानामध्ये त्यानं कधी यशनीला हात लावून घेतलेला नाही कधीच नाही. आणि छोट्या जाधवचं एक खास खासियत होती कारण की मी 2-3 वेळा मैदानामध्ये त्याला बघितलं होतं. 2-3 वेळा म्हणायला गेलं तर प्रत्येक मैदानामध्ये मी असायचो. तर ज्यावेळी मैदानात जोडी असायची भले मैदानात हारू देत तरी पण मैदानात कायम असायची जोडी. पण ते एक धाक म्हणता येईल ज्याला धमकी म्हणता येईल ज्याला किंवा एक भीती म्हणता येईल ती छोट्याची ती भीती होती ना ती त्या बादलला होती. कारण की बैल असं झुंपून मैदानामध्ये आला की तो छोट्या जसं म्हणेल गप म्हणला की बैल गप्प राहायचा. आणि इतका शिस्तीचा बैल होता. जबरदस्त वेग होता त्या बैलाला सुद्धा. आणि आपल्याला तो आता बेळगावमध्ये पाहिला.
बेळगावमध्ये पाहायला मिळेल तो बैल. विक्री झाली आपल्या इथून जबरदस्त अशी एका छोट्या बैलाची. मला सांगा की आपण चिकन नांगरणी असो किंवा हे असो आरत परत किंवा एक मार्गी असो, एक मार्गी असो. तर किती गुलाल झाले टोटल आपले म्हणाय गेलं तर? 30च्या वर झालं. 30च्या वर. हो हो. बघा मित्र 30च्या वर झालेत म्हणजे 2024 आत्ता 24चा. 24चे. म्हणजे त्याच्यामध्ये बादलची पण बोलावं. ते नाही टोटल सगळ्यांचेच. पण मला एक विचारायचं त्याच्यामध्ये की 30 गुलालामधील एक गुलाल जो असा आहे की म्हणजे काहीतरी वेगळे पण होतं त्या गुलाल, ते सांगाल काय? वेगळे पण पहिलं सांगायचं म्हटलं तर असुरोड्याचं मैदान कधी झालं होतं? 2024. हां. आता मला वाटतं ते चिकन नांगरणी. चिखल नांगरती. आमच्या अण्णा बेर्डे, होय. आमच्या घरातली पोरं होती, बाबू जंगम होता. होय. आणि मला ते काय म्हटले की मी तेव्हा मलकापूरला आमच्या पाहुण्यांकडे गेलो होतो आणि मला आदल्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशीचा माझा प्रोग्रामच होता. जरा नातेवाईकांकडे कार्यक्रम होता म्हणून. तर त्या मैदानाला जाण्याचं काय आमचं नक्की नव्हतं. तर हे सगळे हे पोरं पण म्हणाले, अण्णा पण म्हणला तू नसतं काय गाडी मी नेणार तर काय तू चालवतोय. आणि मी कधी गाडी जर ड्रायव्हर असेल तर कधी बसतो, माझ्या घरात जायचं, माझ्या घरात जायचं. आणि आमचा बाबू जंगम म्हटला आम्ही बैल घेऊन जातो, आम्हाला पण गुलालाची अपेक्षा आहे, मोठ्या गुलालाची अपेक्षा आहे. म्हणजे छोटे गुलालात मजा नाही. बरोबर. आणि त्यांचा पण उत्साह. एवढ्या मोठ्या रकमेची बैल आपल्या दावणीला आहेत, 4-4, 5-5 बैल बालकतो म्हणल्यावर अपेक्षा असणार. मग आमच्या घरातले पोरं आणि मैदान लागलं असुरड्याचं आणि हे बैल घेऊन गेले. मी तिकडे मलकापूर कोल्हापूरला गेलो. तिकडून म्हणजे यांच्या संपर्कात होतो. तर बैल छोटे छोटे गुलाल करत होते. मोठ्या गुलालावर बैल पोचण्यापूर्वी शेवटी प्रत्येकाला वाटतं ना जवळजवळ बैल आलेत म्हणून. बरोबर. आणि तिथे असुरड्यात जी गाडी आमची 3ऱ्या नंबरला जी पळाली म्हणजे चिठ्ठी नंबर 3. चिठ्ठी नंबर 3. हां. ती गाडी आमची शेवटपर्यंत मला वाटतं 65-70 गाडी होती असेल. त्याच्यामध्ये गाडी काही तुटलेली नाही. टॉपलाच होती. टॉपलाच गाडी. आमच्या हरेकर मामा तिकडून मला सांगावं देत शेठ अजून आपली गाडी आहे. आज बादल पळालाय पण चांगला, मन खोलून पळालाय आणि बऱ्याचशा गाड्या गेलेत. अजून 1-2 गाड्या आहेत, बघूया काय होतं. आणि जेवेळी शेवट पूर्ण झाला ना त्यावेळी आमचे वैभवदादा पवार त्यांचं त्यांचं अलाउन्सिंग होतं तिथे. त्यांनी पण माझं अभिनंदन त्यावेळी केलं. आणि त्यांनी आता हा बादल म्हणजे आमच्या इथे सगळ्यांच्या लाडाचा बैल. बऱ्यापैकी लोकांना ते ज्याच्यावर प्रेम करत असतील त्यांचा तो. बरोबर. मला तेव्हा त्यांनी सांगितलं शेठ काय सांगू, आज जे काय बादलच्या मनात आलं आणि बादल जो पळाला आहे तो खरोखरच बादलची गाडी तुटली नाही. तेव्हा आम्हाला बादलचा पळ समजलं. मग संध्याकाळी त्यांनी टाकल्यानंतर म्हणजे लिस्ट टाकली किती सेकंद किती काय असं निकाल. आणि हे तुमचं काय म्हणतात त्याला यूट्यूबच्या चॅनलवाल्यांच्या त्यातून बघितली ती गाडी रेलिंगला होती चांगलीच. कारण बादल आमचा हा कधी डावीला धड पाळलेला नाही. अच्छा. नाही कधी तो चकड्याला पण नाही आणि ह्या चिखलाला पण नाही. किती सेकंदाला आली होती जोडी अंदाज? मला वाटतं की 18-25ला काहीतरी आली होती. ओके. ड्रायव्हर आकाश दुधाम. आकाश दुधामचा पण पहिलाच गुलाल मोठ्या गाड्यांचा, घाटी गाड्यांचा. होय. आणि आमचा पण पहिलाच गुलाल. हां, अगदी जल्लोष करत पोरं आली. मी रात्री जेव्हा 11:30 वाजता आलो तेव्हा गाडी पण तेवढ्याच दरम्यान म्हणजे गाडी पुढं आली, बैल बांधला नाही होती आणि मी 11:30 वाजता आलो. त्यावेळी म्हणजे असं बैलांचं मनोगत थोडं तुम्हाला काय वाटलं काय म्हणजे थोडक्यात सांगायला? म्हणजे
म्हणजे आता बघा स्वतः मालक आहेत म्हटल्यावरती तुमचं प्रेम हे बैलांवर हो राहतं. असणारच ना. कारण की मग तुम्ही आल्यावरती मला तर वाटत नाही की घरी थांबला असाल. चे घरात नाही कपडे अगदी व्यवस्थित गुलालातच. हां. हां मग वाड्यात आल्यानंतर गोट्यावर आल्यानंतर कसं वाटलं थोडक्यात? आधी पहिले आले ते तासभर घरातच होते म्हणजे दरवाजात हां, बंद. दरवाजा. आणि आमचे बैल आल्यानंतर आमच्या बैलांना कसं आहे माहिती आहे, तो पळून पळाला ना बस बरोबर. एवढंच माहिती. मग तो गुलाला येऊन दे नाही येऊन दे किंवा काय, त्याला अगदी 2-2 हंडे प्रत्येक बैलाला गरम पाणी, म्हणजे 2 हंड्यांचे 4 हंडे होते. बरोबर. ते झाल्याशिवाय बैल नाही. गुलाल धुकून घ्यायचा, बैल चांगले शेकवायचे, साबणान जरा धुवायचे. हां साबण पण त्यांना बऱ्यापैकी हां म्हणजे कुठला तरीच कसला तरी साबण नाही. बरोबर. जर आमचे इथे डॉक्टर साहेब आहेत हां. ते आम्हाला कीटकनाशकाची म्हणजे त्यांना पण आवड, ते आम्हाला सांगायचे रियाज बैलांना हे पण आम्ही कधी त्याला औषध सलन फलन ह्यातलं काय ना आमचं. अच्छा. नाही कधीच नाही. म्हणजे धुवून अगदी घरातल्या माणसांचं सगळ्यांचं समाधान झालं की मग वाड्यावर आले की त्यांचं खाद्य पहिलं. मग काय तेव्हा काय पेंडाने गहू होतं, त्याच्याशिवाय काय हे नाही. ओके. चिवारीची चार आमची काढलेली असायची. बरोबर. प्रत्येक बैलाला 4-4 मूठ तरी आमच्या चिवारीची चार ही कायम. आता जरा कीड आहे म्हणून बरोबर नाही, पण तरी पण पूर्ण टाईम असला ना नंतर बेलर पाण्यात मीठ वगैरे टाकून आहे ना ते धुवून काढतात. अच्छा. हां पण चिवारीचा पाला हा चांगला. मला विचारायचं तुम्हाला की आता आपण थोडक्यात आठवणीतील एक मोठा गुलाल बघितला, बरोबर. मैदानात हार येत होत असते, बरोबर. हां असं कुठच्या मैदानात जाणवलं होतं की बाबा आपली जोडी तुटली आणि ते एक दुःख निर्माण झालं की थोडक्यात सांगाल काय? तसं एकदम चांगलंच वाटलं की कळंबस्त्यात मैदान झालं. कणसवणी कळंबस्त्यात असं म्हणजे आमच्या वाडा वेसराच्या तिथेच आधी मैदान झालं होतं. ते दिवशी मैदान इकडे वर तलवड्यात पण होतं. 2 मैदान. हां 2 मैदान होतं. तेव्हा आम्ही खाली गेलो होतो. तेव्हा मात्र ती बक्षीस मला वाटतं 7 होती आणि आमची गाडी देवी तिथे बादल आणि शंभू घरचीच गाडी चांगली पाळली आणि त्याला गाडी आमची तुटत निघाली. हो ती कशी असेल, बरोबर. ठीक आहे, ज्याचा बैल पळतो त्याचा पळतो. हां गाडी तुटत जेव्हा आली आणि त्याला शेवटला झाला आमची गाडी इंदुलकरांची गाडी पळाली आणि त्या गाडीने आम्हाला गुलाबातून बाहेर टाकलं. बरोबर. तेव्हा झाला आम्हाला जरा दुःख वाटलं की खरोखर आमची गाडी म्हणजे काहीतरी आज बरोबर अपेक्षा होती. होय. हां तिथे जेव्हा आमची गाडी तुटली ना, खरोखर एवढं वाईट वाटलं की मी तिथे जे निकाल लिहिणारे होते मी त्यांना सांगत गेलो तर बघा कुठेतरी आमची गाडी असेल असा माझा अंदाज आहे. बरोबर. आम्हाला अशी गाडी तुमची किरकोळ पॉईंटच तुटली आणि जरासा मी नाराज झालो हे त्यांनी पण बघितलं. बरोबर. तेव्हा माझा सत्कार केला नव्हता तिथे की बैल सांभाळण्यात नाही आमची उत्कृष्ट बैलांची सर्व. हो हो तिथे माझा सत्कार केला. बरोबर. म्हटले तुम्ही हारून जाऊ नका, बरोबर. तुम्ही जिंकलात असं समजा. मग मंडळाने पण मला बऱ्यापैकी धीर दिला, मान सन्मान केला परत आणि तिथून मग मी मनाशी पण ठरवलं की जरासं आपण कुठेतरी कमी पडतो. बरोबर. मग आम्ही परताने बैलांना व्यायाम द्यायची सुरुवात केली. बरोबर. बैल मध्ये बैलांना जरा आराम मिळाला की तो आराम द्यायचा ना. बरोबर. बैलाला जरा काय होईना म्हणून आम्ही दुकानात आमच्या तिथे जरा फिरण्यासारखं आहे. मग आम्ही सकाळची उपाशी पोटी बैल जरा फिरवायची अगदी 25-25 फेरा घालायची. हां बैलांना धरून, कारण आमच्याकडे बैल नव्हता ना डावीचा. बरोबर. बादलवरच अन्याय झाला ते. पण तो उजवीचा बैल आम्ही डावीला घेतला. बरोबर. मग त्याने ते लक्षात घेतलं आणि नंतर जो तो रेलिंगला फिरायला लागला ना तो सांगतो असं मग तो पुढे झाला. अच्छा. तो अगदी शेवटपर्यंत ओके. तो कुठं ना कुठंतरी राहायचा. बरं. ज्या दिवशी बादलने शिफ्टीवर केलं आणि न दंगा करताना सुटला त्या दिवशी आम्ही समजून
की आज गुलाल झाला, तो कुठला गाव आहे ना बरोबर. झाला. अच्छा, म्हणजे बादलची खासियत आहे. हो, आणि बादल तरी आमच्या काय मोठ्या किमतीचा नाही. हां, बादल आमचा 37,000चा कुसुममधून जाधवांकडून घेतला. ये होय, हे बट तू पण ये ना, जरा जरा 2 मिनिटं तिथे उभं तर राहिले ना, ते त्याच्यात दिसत नाही. तर मित्रो, रियाज सरांचे मित्र परिवार, आपण रस्त्यावरून जातात आणि गाड्या पाहतच असाल, व्हिडिओ चालूच आहे आपला. तर दादांचे मित्र आलेत, तर आपण नक्की दादा काय म्हणतात ते थोडक्यात जाणून घेऊया. तुझं नाव सांग. मी प्रशांत वनकुद्रे उर्फ पिण्या वनकुद्रे. मी मुलाला शाळेत न्यायला आलो होतो. माझ्यापेक्षा मुलाला मोठा छंद आहे आणि नाद आहे ना, नाद यांच्या वडिलांपासून हा नाद आहे. आणि ह्यांनी एवढी मेहनत केली, हां, म्हणजे भरपूर मेहनत. सांगायचं पलीकडे झालं तर जुमालाल शेठ आमचे हां, ह्याच्यात दर्दी मोठे होते, बैलगाडी शर्यत. ह्या ह्याच्यातनं रिया शेठनी एक उभारा आणून दिला की माझं बोलण्याच्या पलीकडचं काय आता नाहीच आहे. तर सांगायचं काय आहे माहिती आहे ह्याचं महत्त्व, की रिया शेठनी इकडं बघ, इकडं बघ, या रिया शेठनी ह्या आम्हाला परत उभारा आणून दिला. आमच्याकडं जोडी नाही काय नाही, पण एवढी आम्ही त्यांच्याकडं बैलगाडी शर्यतीसाठी एवढा आमचा नाद आहे ना. परत ह्यांनी ह्या मार्केटमध्ये किंवा ह्या संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी म्हणजे अगदी महाराष्ट्रात बोललात ना. मला ह्या गोष्टीची आहे ना, मी बैल पाळू शकत नाही किंवा काय नाही करू शकत, पण ह्या माणसानं आज आपलं सगळं, त्यांचा धंदा उद्योग मोठा आहे, तरी पण आज दावणीला त्यांच्या 6 बैल आहेत. बरोबर. चला जरा कुठं मागं पुढं झालं तरी पण ते कधी हार मानलेली नाही आहेत. हे यशाच्या मार्गावर आहेत. त्यांना यश हे प्राप्त होणार आहे नक्की नक्की. 100%. आणि हे रिया शेट्टी आम्हाला प्रत्यक्षात दाखवून दिलेलं आहे. बघा मित्रो, खऱ्या अर्थानं सांगितलं तर मी जसं बोललो होतो मगाशी की रियाज ह्यांचं माझं सरांचं- नातं नाही, तरी पण आमचं एक जीवाभावाचं हे बैलगाडा शर्यत आहे ना, त्याच्यात नातं आहे. कसं बोललो होतो मित्र की बैलगाडी क्षेत्रामध्ये मैदानामध्ये सरांची हार हो किंवा जीत हो, कधी गर्व धरलेला नव्हता. एक प्रेम होतं आणि त्या प्रेमापोटी मित्र रस्त्यातून जाताना त्यांचे मित्र थांबले आणि बघा इतकं जबरदस्त त्यांच्याबद्दल सांगतात. ते खरोखर आपुलकी म्हणता येईल आणि एक जे प्रेम म्हणता येईल की हे प्रेम आणि आपुलकी मित्र खऱ्या अर्थानं पैशाने विकत घेता येत नाही. ते आपल्या अंगामध्ये असतात. आणि त्यांनी पण सांगितलं आम्हाला की कुठली गोष्ट जर या बैलगाडी क्षेत्रात जर कमी पडत असेल, माझी गाडी घेऊन जा, कुठला बैल आणायचा आहे, काय आणायचं आहे, काय जनावर आणायचं आहे, तरी पण सदैव आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. हे आमचं मित्रत्व आहे. ओके, धन्यवाद. हे बघा, आणि माझी मुलं तिकडे थांबलेत. ओके, त्यांना पण एवढा म्हणजे उत्स्फूर्त आहे, 1 तारखेला मैदानाला जायचंच आहे. नक्कीच. हो हो, जायचं. माझी मुलं पण सांगतात तिकडं शाळेत न्यायला आल्यानंतर की पप्पा तुमच्या काकांची जोडी जाते आहे तिकडं, आपल्याला जायला हवं आहे. त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव आहोत. धन्यवाद. बैलगाडी प्रेमी. तुमचं प्रेम आम्हाला दाखवलं, तुमचा मोलाचा वेळ आम्हाला दिला. तर आकाश दादा, सॉरी बंटी दादा, मला सांग की रियाज सरांचं प्रेम वगैरे, म्हणजे थोडक्यात रियाज सरांचा स्वभाव तू कसा सांगशील? काय नाही, स्वभाव म्हणजे काय, एकत्र फॅमिली असते तसं जसं घरात. आता त्यांच्याकडे कामाला आहे. ओके. हे मित्रांनो इकडे पाठीशी उभे राहा, या वरनं पाठीशी राहा. शाळकरी पण मित्र आपल्या पाठीशी आहेत. आहे ये घ्या. थोडं आता ये इकडे ये. कुठे रेस म्हणा किंवा काय, ते सगळे नियोजन आमच्याकडे. मित्र, व्हिडिओ चालू असताना शाळा सुटले आणि सगळे मित्रपरिवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाव कसं तू सांगशील काय? हेमंत प्रशांत वनकुद्रे, हा माझा मुलगा. हा, तुझं नाव सांग. आयुष आशिष जागुष्टे, मी याचा मित्र हा, राज, तुझं पण नाव सांग. राजचंद्रन गोरुले. हा, बैलगाडीचं नाव आहे का तुम्हाला? बघा मित्र, प्रेम बघा कसं आहे बैलांवरचं. ये पुढे. शाळेमध्ये काय बेंचेसवरती बेल वगैरे काढलीत का नाही? आम्हाला बैल खूप आवडतात. आणि त्या बैलगाड्यावर प्रेम करणारा माणूस आहे ना, रिया शेठ शेट्टी, त्यांच्यामुळे हा पोरांना नाद लागलाय. हे सकाळी 6 वाजता उठतात, म्हणजे 5 वाजता त्यांचं कामकाज चालू असतं. ते संध्याकाळी नो लिमिट, किती वाजता येऊ देत काय येऊ देत,
त्यांचा कार्यक्रम हा बैल फक्त बैल. ओके. आता तो आमचा बारका बैल आणला आहे, हाऊस म्हणून आणलेले ओके. ते आदत आहे तरी पण त्यांनी आणलं आहे. त्याला आता असंच पोसायचं आहे, तरी यांच्याकडे मोठी दानत आहे. चला हात वर करा. आम्ही सगळे बैल बैलगाडा शर्यत मित्रप्रेमी. तर मित्र अशा प्रकारे दादांचे सर्व मित्र परिवार आले होते, थोड्या आपल्या गप्पा चालू होत्या. पुन्हा एकदा थोडंसं आपलं मित्र व्हिडिओ बाकी आहे. एक 4-5 प्रश्न दादांना विचारूया. मला विचारायचं तुम्हाला, तुमच्या दावणीला आजपर्यंत किती टोटल बैल झाली म्हणायला गेलं तर? आता माझी स्वतःची म्हणजे आता ह्या वर्षातली हां 14 नोव्हेंबरपासून ते आत्तापर्यंत माझी स्वतःची 6 बैल. 6 बैल झाली. आणि त्या 6 बैलांना पहिले भरपूर झाले. अच्छा. अगदी 25 तरी झाली. ओके. 6 बैल झाली बरोबर. तर आठवणीतला एक जबरदस्त कोणता बैल होता? त्याचं म्हणजे असं जबरदस्त काहीतरी वेगळे पण होतं म्हणता येईल असं. चिखलाच्या मैदानातला जर आठवणीतला बैल म्हटला तर प्रमोद जाधवांचा शंख. हां म्हणजे ते तो बैल पहिल्यापासून काय सगळ्यांना माहिती आहे. होय. मग त्यांचा आणि आमचा जेव्हा पायरा जुळला ना हां तेव्हा अगदी आम्हाला वाटायचंच की गुलाल हा आपला नक्की आहे. ओके. आणि होत आले. बरोबर. छोटासा का होईना पण आहे. मला सांगा, आता जे आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये छोटे मोठे जे ड्रायव्हर आहेत म्हणता येतील आपल्याला, आता जे काही पोरचेवच आहेत सगळे नवीनच आहेत. म्हणजे जुन्यातला ड्रायव्हर असा कोण नाही, बाबा गोपाल शेट्टी, तर म्हणजे सगळी नवीन पोरच आहेत. सगळी नवीन पोरं. तर काय सांगाल म्हणजे त्यांच्या सवयी वगैरे कशा तुम्ही सांगाल का? आता छोट्या आमचा घरचा म्हणजे member जेव्हा मी बैल घेतला तेव्हापासून छोट्या हा पहिला माझ्या दुकानात यायचा, तेव्हा तो वेल्डिंगचं काम करायचा. हां मग छोट्या हा ओळखीत नाही. बरोबर. पण जेव्हा आम्ही बैलगाडी केली तेव्हा छोट्या माझ्या इथे फेराबिरा काढायला बैलांचा यायचा, बैलांकडे यायचा. होय. मग छोट्या आमच्यासोबत असायचा. म्हणजे माझा घाटावरला ड्रायव्हर असायचा पोप्या म्हणून. मग पोपेच्या पाठीमागे छोट्या, आमचा घरचा ड्रायव्हर म्हणून छोट्या. मग चिखल नांगरकीला छोट्या त्या तिकडे गाड्यांकडे असायचा, त्याच्यामुळे छोट्यानं मला विहान लागतो. मग विहान आमचा गाडीवर कायम काय आकाश जुदम कायम. ओके. कारण त्याच्यानंतर आम्हाला देवा माझ्या गाडीवर 2-3दा बसला होता. देवान पण गुलाब घेतला. ओके. ते हे आमचे हे 3च आहे. अच्छा. नाही मला विचारायचं की जे आपले टोटल आता म्हणा बरेचसे आहेत. आता नावं घ्यायला गेलो तर म्हणजे प्रत्येकाला राग येईल खऱ्या अर्थानं. पण जे आपले जे आता जे ड्रायव्हर आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्ही काय सांगाल त्यांच्याबद्दल थोडक्यात? म्हणजे आणि कोणी असो, जसं की सिद्धू ड्रायव्हर म्हणा, अनिकेत गोपाल म्हणा, म्हणजे चिपळूण पट्ट्यातले पण असे ओमकार राणेकर आहेत, म्हणजे बरेचसे ड्रायव्हर आहेत. नामांकित म्हणायला गेलं तर बरेच. ओमकार म्हणजे ओमकारचा आणि माझा काय जास्त काय ओळखीचं आणि काय हे आलेलं नाही. बरोबर. पण पांढऱ्या गुरुवने माझी ओमकारची ओळख घालून दिला आणि त्याचा मी बैल मागितला होता. मला बागड बैल. मग तो बागड बैल माझ्याकडे 15 दिवस होता आपल्या जाऊन. हो. पण अगदी व्यवस्थित मी त्याला केला. हां, बैलाची सवय पण चांगल्या. पण काय झालं, आम्हाला अपेक्षा होती तिथं आमच्याच आणि त्याचं जमलंच. अच्छा. म्हणजे बैलांचं म्हणजे स्पीड वेगळं झालं. हां, स्पीड लागायचं. आणि मग त्याचा जो ड्रायव्हर होता ना बागडला हाकवणारा, तो आम्हाला आमच्याकडे जेव्हा बैल होता तेव्हा भेटलेला नाही. ओके. मग आम्ही काय आमच्या विहानलाच बसवायचो. अच्छा. मला एक अपेक्षा आहे, तुम्ही एक बैलगाडी क्षेत्रातील जबरदस्त नामवंत मालक आहेत आणि एक बैलगाडा मालक आहेत. तर मला एक तुमच्याकडून अशी अपेक्षा आहे, मी प्रश्न विचारतो तुम्हाला. थोडक्यात म्हणायला गेलं, प्रश्न नाही म्हणता येणार, पण जे आत्ताच्या चालूच्या घडीला म्हणजे मी माझ्या चॅनलवरती ज्या मुलाखती घेतो, म्हणजे चालू शर्यतीत असो किंवा अशा आता जे घरोघरी मी जे मुलाखतीचं चालू केलं नॉर्मल एक व्हिडिओचा प्रयत्न आहेत माझे, तर ते मी प्रत्येक मालकाला विचारतो की बैलगाडी क्षेत्रामध्ये असो किंवा चिखल नांगरणी असो किंवा एकमार्गी असो किंवा आरत परत, तर जे हे लिंबूचा प्रकार म्हणा किंवा जे काही गोष्टी आहेत त्यांच्यावर कितपत विश्वास आहे किंवा काय म्हणजे ती प्रक्रिया खरी असते की कुठे असं सांगायचं? साप चुकीची. हां. आम्ही कधी लिंबू नारळ केलाच नाही.
मी मैदानात लिंबू कापतो, होय पण तो त्याचा ध्येय काय असतो? बरोबर. आता लोक बैलांना सलाईन लावतात होय किंवा अनेक असे औषधी प्रकार करतात. बरोबर. आम्ही त्याच्या पूर्णपणे विरोध. मी स्वतः म्हणजे छकड्याच्या मैदानाला माझ्या बैलांना ठरलेलं, होय मैदानात जेव्हा बैल पळायच्या आधी अर्धा तास आधी प्रत्येक बैलाला मी मैदानात 2-2 लिंबू कापून पिळून लिंबू सगळं म्हणजे एनर्जी. एनर्जी एनर्जी पॅकेट एक मोठं पॅकेट प्रत्येक बैलाला येते. किती पण बैल असू दे, माझ्या सोबतची पण असू देत, कारण मी ते होलसेलमध्ये मेडिकलमधून घ्यायचो, बरोबर. कमी पैशाने मिळायचे. मग प्रत्येक बैलाला 2-2 लिंबू. मित्र पाहतोय आपण रियाज दादा जेट्टी, एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे मित्र आपल्यासमोर, आणि ही त्यांची नवीन खरेदी जागवार. तर तसंच आपण त्यांचा बिंजोडचा हुकमी एक्का आपण बघतोय मित्र, शंभू, आणि त्यांचं एक नवीन दुसरं वासरू आहे, नवीन खरेदी केलं आहे, 1 महिना होईल ह्यालासुद्धा. तर ह्याचं नाव आहे छोटा सुंदर. अशी जबरदस्त मित्र आपल्याला 3 बैल आपल्याला त्यांच्या दावणीवरती आज पाहायला मिळाली. आणि एवढंच नसूनसुद्धा त्यांच्या दावणीवरती म्हणता येईल आपल्याला दुपटी जनावरसुद्धा म्हणता येईल. थोडंसं जरासं बारीक मीठ, जरासं, पण एनर्जी पण मीठ चांगलं. मीठ, गूळ, 2 लिंबू आणि एनर्जी पावडर तिचं 1 पॅकेट. आणि हे असं मिक्स करायचं तिथं आणि प्रत्येक बैलाच्या पुढ्यात ठेवायचं. बैल आमची चाटून सगळे खायचे. अच्छा. त्यांना आम्ही सवय लावली. ओके. हां, बाकी आम्ही दुसरं काय बैलांना नाही, पण हे न चुकता हे आमच्या सगळ्या बैलांना असायचं. मग 2च्या ऐवजी 3-3 लिंबू 5-5 खाल्ल्याने देतो. बरोबर. म्हणजे केवढा बैलाला स्टॅमिनासाठी पण आणि पोटात पण जरासा. मला बैलांची एवढी मोठी पोट आहे. आता त्याच्यात एवढंसं आपण दिलं, 1 लिटर पाणी, 1 लिटर पाणी, आणि परत आणि त्यांना पुसून खायसाठी म्हणून 1.5 लिटर पाणी तेवढं द्यायचं. बरोबर. मग तेवढ्या मैदानाला, प्रत्येक मैदानाला आमचं 1.5 लिटर जारचं पाणी. हे तुमचं कसलं पण पाणी आहे, आमच्या घरातलं पाणी. मिनरल वॉटर म्हणा. हां, मी घरातलं पाणी. ओके. हां, म्हणजे गरजेचं. आम्ही बिस्लरी बैलाला आजपर्यंत दिलेलं नाही. आम्ही जास्त खर्चात पडत नाही. अच्छा. हां, मग तेच पैसे आहेत ना आमचे जेवणा खाण्याला. आम्ही मैदानावर कधी. मला सांगा म्हणजे आपण मैदानावर जातो बरोबर, तर मैदानाचं नॉर्मल एका बैलाचं म्हणजे एका गाडीचा खर्च किती येतो थोडक्यात सांगायला गेलं? 5,000 रुपये येतो. 5,000 रुपये. हो, सगळा आमचा खर्च 5,000 येतो जवळ मैदानाचा. आणि मला एक दुसरं विचारायचं आहे थोडक्यातच, की बैलगाडी शर्यत जिंकलो आपण की काय प्रक्रिया असते सांगायला? बैलगाडी शर्यत जिंकल्यानंतर उत्साह तिथे सगळ्यांनाच, आमच्या मित्रमंडळी, मग आमचे बैलगाडीवाले जे मित्र आहेत ते पण, आम्ही सगळ्यांना घेतो. आणि आम्ही एवढंच म्हणतो की हा छंद म्हणून करावा. बरोबर. हा बैलगाडी छंद हा मानला तर आपला छंद चांगला, बरोबर, मानला तर वाईट. याच्यासारखा वाईट छंद पण. हां, ज्याने त्याच्यामध्ये वाईट घेतली तो टिकला नाही. आमच्या आत्तापर्यंतच्या सहवासात नाही टिकला तो. ज्याने कोणी आवाहन केलं तो पण टिकला. बरोबर. शेवटी जनावर आहे. होय. आज त्याच्या मनात येईल तसं आहे. आणि सांगून इथे आम्ही नंबर करू, हे ते या गोष्टी कोणी करू पण नाहीत, आम्ही पण करू करणार पण. बरोबर. हा छंद म्हणून, खेळ म्हणून करायचा. बरोबर. आम्हाला कसलं व्यसन नाही. आम्ही हेच व्यसन घेऊन बसलो. अगदी आम्ही स्पायडर बैल आम्ही आणला, विट्याला पण जाऊन आम्ही नंबर केला. हां, तर त्या पद्धतीचा बैल होता म्हणून ते व्हायचं. बरोबर. आता आम्हाला विश्वास जेव्हा बसेल ना, ते आम्ही कधीतरी आम्ही करणारच तिकडे. बरोबर. तिकडे पण आमची मित्रमंडळी आहेत. मग ते त्यांच्याबरोबर एखादा बैल घेऊन एक गाडी करायची. आम्ही जाताना बैल 2 घेऊन जातो. बरोबर. जाताना बैल 2 घेऊन जातो. पोरं आमची दुसरी गाडी एक आहे, इनोवा घेऊन जातो. त्याच्यात आमचे पोरं बिरं असतात. या गाडीत 2 बैल दोघांना पाहिजे. मग आमची तिथं आम्हाला माहिती आहे की तिकडे आमच्या बैलांचं काही येणार नाही. बरोबर. पण
आमच्या बैलांना जर सोबत जर बैल असतील तर आम्ही कुठं ना कुठं असायचो तिथे पण आम्हाला मोठ्या मोठ्या गाड्या मिळायच्या. बरोबर हां, कधी आम्ही गटात बाद तर कधी सेमीला बाद. बरोबर. मग कधीतरी आम्हाला पण तिथे गुलाल लागला आहे. आम्ही 2 गुलाल घेऊन आलो तिकडे. नक्कीच. हां. तर मित्र अशा प्रकारे आपण आज रियाज दादा जेट्टी यांची संपूर्ण बैलगाडी प्रवास आणि थोडक्यात म्हणायला गेलं तर जीवन प्रवास म्हणता येईल तर आपण जाणून घेतला. तर दादांकडून काही अपशब्द आले असतील किंवा माझ्याकडून किंवा आपले जे मित्रपरिवार आता आपण बघितले त्यांच्याकडून काही अपशब्द आले असतील तर खरोखर मोठ्या मनाने माफ करा मित्र. कारण की माणूस आहे म्हटलं तर चुका होणारच मित्रांनो. तर नक्कीच पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.